नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आज आपण काय बनवणार आहोत बघूया. तर मी इथे ह्या मिरच्या घेतल्यात मित्रांनो. ह्या मिरच्या तिखट कमी असतात. तर मी याचा आता आपल्या सातारा पद्धतीनं ठेचा बनवणार आहे. तर इथे मी मिरच्या धुवून घेतल्यात आणि मोडूनही घेतल्यात मोठ्या मोठ्या. तर आता आपण ह्या थोड्याशा पॅनमध्ये भाजून घेऊया. चला आता आपण गॅस पेटवूया. हा पॅन आता आपल्या इथं गरम करायला ठेवलेला आहे मित्रांनो. तर आपला पॅन गरम झाला की आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकू. आपला हा पॅन आता गरम झालेला आहे. तर मी ह्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे मिरची भाजायला मित्रांनो. तुम्ही बघू शकता मी इथं एवढं थोडंसं तेल टाकले. तर आता आपलं तेलही गरम झालंच असेल थोडं टाकल्यामुळं. तर आपण आता ह्याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहोत. ही मी मिरची इथं टाकून घेतली मित्रांनो. तर ही छान आपण आता भाजून घेऊयात. मी गॅस कमीच ठेवला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता ह्या मिरच्या भाजून घेऊया मित्रांनो. आता आपल्या ह्या मिरच्या बघू शकता तुम्ही भाजलेल्या आहेत. तर ह्या आता आपण मिरच्या काढून घेणार आहोत. चला मित्रांनो, आता मी इथे ह्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. तर थोडासा मी इथं पॅनमध्ये ह्या थोडंसं गरम लसूण पण टाकणार आहे मित्रांनो. तर चला आपण थोडासा लसूण टाकून घेऊया. चला आता आपण थोडासा हा लसूण मी सोलला होता. हाही लसूण ह्या थोडासा पॅनमधून मी गरम करून घेणार आहे मित्रांनो. आणि थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये जिरं टाकूया. तर मी आता इथं 1 चमचा जिरं टाकणार आहे मित्रांनो. हे बघा 1 चमचा मी इथं जिरं टाकलेलं आहे. आपण आता हे गरम करून घेतलेलं आहे थोडासा. तर हा लसूण आणि जिरं हे आपण मिरचीमध्ये काढून घेऊयात. हे बघा मी आता मिरचीमध्ये काढून घेत आहे मित्रांनो. हेही मी इथं काढून घेतलेलं आहे. तर आपल्या सातारी पद्धतीनं करताना ना आपण ह्याच्यात कांदा टाकत नाही, टोमॅटो टाकत नाही. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी धुवून घेणार आहे मित्रांनो. आणि कोण तुम्हाला सांगते शेंगदाण्याचंही थोडंसं भाजून टाकते ह्याच्यामध्ये. तर मी शेंगदाणे नाही टाकणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला असाच ठेचा आपला सातारी पद्धतीनं दावणार आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मित्रांनो. थोडंसं थंड केलं आहे मी. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. तर हे बघू शकता मी इथे मिक्सरच्या भांड्यात टाकले. थोडीशी ही कोथिंबीर पण आता ह्याच्यामध्ये घेत आहे. आणि आपण चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकणार आहोत. तर मी मीठ टाकून दाखवते तुम्हाला आता किती घ्यायचं आहे अंदाजानुसार. तर हे मी मीठ एवढं मित्रांनो घेतलेलं आहे. हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. हे मीठ झालं आहे आपलं टाकून. तर मित्रांनो हा आपला ठेचा आपण ह्याच्यावर पाटावर वरवंट्यावर पण वाटू शकतो, खलबुत्यामध्येही ठेचू शकतो. पण आता माझ्याकडे तो नाही आहे. तर मी थोडंसं मिक्सरला फिरवून काढणार आहे, म्हणजे थोडंसं जाडं ठेवणार आहे. हे बघा आता मी थोडासा हा आपला ठेचा आहे ना तो जाडसरच ठेवला आहे मित्रांनो. तर आता हा ना मी अजून एक तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हा जो ठेचा आहे ना आता आपला तयारच झाला आहे. तर हा आपल्याला जास्त टिकवण्यासाठी ना हा आता आपला झालेला ठेचा आहे ना तो मी अजून एकदा थोडासा पॅनवर गरम करायला थोडंसं तेल टाकणार आहे कमी आचेवरती. थोडासा मी कुरकुरीत करून घेणार, जास्त दिवस टिकतो आणि त्याला टेस्टही चांगली येते. तर चला मी अजून तुम्हाला दाखवते पुढं आपल्याला काय करायचं आहे. आता हा मी गॅस चालू केला आहे मित्रांनो. आता हे आपला पॅन ही गरमच आहे ऑलरेडी. थोडा पहिला आपण भाजून घेतलेलं त्यामुळे गरमच आहे. तर मी आता तो इथं ना थोडंसं तेल घालणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही मी इथं थोडंसंच तेल घातलं आहे अगदी. तर आता हे तेलही आपलं गरम झालंच असेल, काय एवढं हे नाही होणार आहे का, तर गरम पॅन आहे आपला पहिला. तर आपल्याला जास्त पण तेल गरम करून असं टाकायचं नाही की त्याने ठसका उठेल. तर मी हे बघा पॅन आपला मी जास्त गरम करून घेतला आहे आधीच फास्ट गॅसवरती. तर आता आपण हा कमी करणार आहोत. हा मी इथं कमी केला आहे. आणि आता आपला हा ठेचा ना मी इथं टाकून घेत आहे. बघू शकता मित्रांनो आपलं तेल तरी गरम झालेलं आहे की नाही, आवाज येतो आहे त्याच्यावरती समजतं. तर हा मी ठेचा इथे टाकलेला आहे आणि गॅस तुम्ही बघू शकता मी कमीच ठेवलेला आहे. आणि हा आपला ठेचा आता टाकून झालेला आहे. तर हा ना आपल्याला कमी गॅसवरती ना असं थोडंसं हलवत राहायचं आहे आणि कुरकुरीत करून घ्यायचा. खूप सुंदर लागतो मित्रांनो असा ठेचा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा की खरंच तुम्हाला छान वाटेल. हे फक्त नुसतं असं हलवत राहायचं आहे आता आपल्याला.
हे बघा मित्रांनो, आपला ठेचा आता तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की हे कसं छान तेल सुटलेलं आहे आणि छान त्याचा कलरही बदललेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. आणि मी नवीन असल्यामुळं मला सपोर्ट करा. थँक्यू. बाय.